राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री संजय कुमार झांबरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव। सांगली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड। पाहूया आमचे एस्टेल मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत। डोंगरसोनी तालुका तासगाव येथील सुपुत्र व आदर्श प्रशाला नागज विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सांगली जिल्हा आदर्श मुख्याध्यापक व राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री संजय कुमार झांबरे सर यांची नुकतीच सांगली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। त्यांच्या निवडीबद्दल सर्वच सामाजिक व शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येत आहेत। शिक्षकांच्या विविध समस्यांना वाचा फोडणारे, शाळेत नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीला चालना देऊन विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या प्रगतीचा ध्यास घेतलेले एक प्रतिभावंत मुख्याध्यापक म्हणजे श्री संजय कुमार झांबरे सर होय। या कर्तृत्ववान व कार्यसंपन्न असलेल्या मुख्याध्यापकाची जिल्हा संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संपूर्ण सांगली जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, संबंधित शाळांमधील सर्व शिक्षक यांच्यामध्ये आनंदाचे व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे। त्यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल सर्वच ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे। मारुतीदादा पाटील सर्वांगीण विकास संस्था नागज, आदर्श प्रशाला नागज, सिद्धेश्वर हायस्कूल नागज, पुणे जिल्हा शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर, अंबिका विद्यालय कवठेमंकाळ, पीव्हीपी महाविद्यालय कवठेमंकाळ, क्रांती सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुंडल, डोंगरसोनी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, बुधगाव येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेजचे रजिस्ट्रार, कसबी डिग्रज येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, हिंगणगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, अग्रंदुळगावचे आदर्श सरपंच, चंद्रकांत हाके शैक्षणिक संकुल चोरोची, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल नागज, स्वराज्य उद्योग समूह ढालगाव, सर्वोदय विद्यालय काटनांद्रे, सिद्धनाथ विद्यालय तिसंगी व जाखापूर, कवठेमंकाळ तालुका विज्ञान संघ, कवठेमंकाळ तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना, संस्था चालक संघटना कवठेमंकाळ, मित्रमंडळी व नातेवाईक या सर्वच ठिकाणी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।